पुण्यातल्या आयटी नगरी हिंजवडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 20 लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रतापच समोर आलाय। हे पाहून पालकांनी चांगला संताप व्यक्त केलाय। हिंजवडीतल्या अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखते यांनी हा प्रताप केला। ग्रामपंचायतीमध्ये एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून मुलांना आत ठेवून अंगणवाडीला कुलूप लावून त्या निघून गेल्या होत्या। तर हा खुलासा या दोघींनी केलेला आहे। काल दुपारी 11 ते 12 या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला। अधिक माहिती घेऊया। सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, 5 मिनिटं सुद्धा मुलांना एकटं सोडलं जाऊ शकत नाही आणि तासभर या महिला निघून गेल्या, काय यावर कारवाई होणार? सध्या आपण पाहिलं तरी हिंजवडी परिसरातील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। काल दुपारी 12 ते 11च्या दरम्यान जवळपास तासभर हा संपूर्ण प्रकार घडलाय। 20 ते 22 मुलं या अंगणवाडीमध्ये बाहेरून कुलूप लावून या अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत सविता शिंदे आणि त्यांच्या मदतनीस शिल्पा साखरे या हिंजवडी ग्रामपंचायतीमधील एका माजी सरपंचाने बैठकीला बोलवल्या म्हणून तासभर या लहानग्यांना कोंडून निघून गेल्या होत्या। त्यानंतर हा संपूर्ण प्रकार पालकांच्या लक्षात आला। त्यांनी तात्काळ याबाबत मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी जे धनराज गिराम यांना याबाबत माहिती दिली। तेव्हा तातडीने या बाल विकास अधिकाऱ्यांनी या महिलांना संपर्क केला व त्यांना तातडीने त्या बैठकीतून निघून या लहानग्यांना त्या अंगणवाडीतून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या। मात्र हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे। या प्रकरणी आता बाल विकास प्रकल्प अधिकारी व पुणे जिल्हा प्रशासन याबाबत या अंगणवाडी सेविकाने त्यांना मदत करणाऱ्या शिल्पा साखरे यांच्यावरती काय कारवाई करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, आणि कारवाई होणंच अपेक्षित आहे, कारण इतक्या छोट्या आणि लहानग्यांना 4 वर्षाच्याही आतली ही लहानगी मुलं आहेत ज्यांना एकट्यानं टाकून कोंडून या महिला निघून गेल्या होत्या। तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी।